बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराला अभिवादन करतो। आज पुणे शहरामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट करून मेळावा आयोजित केलेला आहे। या कार्यकर्त्यांमध्ये राजू कांबळे, हर्षद वंशू, प्रियंका शिंदे, पप्पू घोलप, हकीम खान, आसमा शेख, चेतन पवार, आकाश साळुंके, अक्षय कटके, दीपक ढगे, आप्पा जगधने, चेतन आडसूळ, मिथुन शिंदे, सुनील चव्हाण, दादा लोंढे, जय पवार, धीरज गवडी, राकेश घोणे, गणेश दनाने, भोलानाथ बनसोडे, मनोज खाडे, विकास कांबळे यांनी अत्यंत कष्ट करून आपल्या शहरामध्ये या मेळ्याची प्रसिद्धी केलेलीच आहे। याची दखल आज मुंबईमध्ये सुद्धा घेतलेली आहे। हे तुम्हाला समजत नसेल परंतु समजून घ्या। मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेबांना करायची होती, बाबासाहेबांना या पक्षाची स्थापना का करायची होती आणि आपण हा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा का आयोजित केलेला आहे हे तुम्हाला मी 2च मिनिटांमध्ये सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये पहिल्यांदा बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची एक संघटना बाबासाहेबांनी काढली। त्या संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी वंचित शोषित समाजाला न्याय देण्यासाठी चळवळ मोठ्या प्रमाणात उभारली। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये स्वतंत्र मजूर पक्ष काढला। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष काढला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच माध्यमातून दलित शोषित वंचित समाजाला न्याय द्यायचा होता आणि देण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न सुद्धा केला, हे सगळ्यांना माहितच आहे। पण बाबासाहेबांना नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि नंतर डॉक्टर बाबासाहेबांना हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा करायचा होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झालं। परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी नंतर सर्वजणांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली। यावेळेस माझे आजोबा लेखक शंकरराव खरात या ज्यावेळेस प्रोसिडिंग लिहिलं त्या प्रोसिडिंग लिहिताना माझ्या आजोबा स्वतः शंकरराव खरात होते। काय मला बोलायचं भरपूर होतं परंतु मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सगळं संपवणार आहे। तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस सामाजिक कामाची सुरुवात केली, शिक्षण घेतल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेबांनी पहिला लढा चौरताळ्याचा उभारला आणि सांगितलं पाणी कुणाची मक्तेदारी नाही, पाणी आम्ही सुद्धा पिणार आणि पाणी आमचं आहे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी लढा उभारला, कारण या देशातील जातीवादी कर्मठवादी लोक आम्हाला पाणी सुद्धा देत नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यानात ठेवलं हे होऊ देणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण सगळे आंघोळ करतो, आज पाणी पितो, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे। नाहीतर या देशामध्ये आपल्याला पाणी प्यायला सुद्धा बंदी होती, हे ध्यानात ठेवा प्रत्येकाने। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी माणूस आहे, मला मानवी हक्क मिळाला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश केला। परंतु कालच माननीय उद्धव साहेब ठाकरे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी रामाचं दर्शन घेण्यासाठी तिथं आंदोलन उभारलं। त्यांना मी सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धव साहेब ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दर्शन घेण्यासाठी आंदोलन उभारलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन उभारलं कशासाठी? मानवी हक्कासाठी। नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये खूप आंदोलनं केली। बाबासाहेब आंबेडकरांनी तर या देशामध्ये लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला सांगून गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की क्रांतिकारक व्हा, तुमच्या प्रश्नासाठी ज्वलंत व्हा, कारण तुमचे प्रश्न कोणी सोडवणार येणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा। आज भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मोठा व्हा यासाठी माझे साथीदार सर्व साथीदार एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे बाबासाहेब तुम्ही समजून घेतला पाहिजे। तरी सुद्धा थोड्या प्रमाणात आरपीआय ची परिस्थिती काय आहे? 1957 ला 3 ऑक्टोबर 1957 ला बाबासाहेबांच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरपीआय ची स्थापना केली। परंतु स्थापना केल्यानंतर सर्वांनी शांत बसा। स्थापना केल्यानंतर या पक्षाची अवस्था परत 2 गट पडले। पहिलं एन शिवराज आपले अध्यक्ष होते,
हे तुम्हाला काय सांगतोय, आरपीआयचा मेळावा चाललाय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा चाललाय. एन शिवराज आपले पहिले अध्यक्ष, पण त्याच्याच अगोदर 1956ला जे इलेक्शन झालं 57ला त्याच वर्षी, परंतु आपलं पक्षाची स्थापना ही ऑक्टोबरला झाली. आपल्या लोकसभेचं इलेक्शन पहिलं झालं, पण पहिलं इलेक्शन झाल्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आपले 9 खासदार निवडून आले होते. 9 खासदार, हे ध्यानात ठेवा. आज आपले किती खासदार आहेत? आरपीआयचे मला नाही वाटत की खासदार आहेत. 20 आमदार होते आपले, 20 आमदार. काय परिस्थिती आपली? काँग्रेस पक्षानंतर आपला पक्ष होता, काय परिस्थिती आपली? 20 आमदार कुठले तुम्हाला सांगतो. गुजरात मध्ये आपले आमदार होते, कर्नाटक मध्ये आपले आमदार होते, तामिळनाडू मध्ये आपले आमदार होते, राजस्थान मध्ये आपले आमदार होते. नंतर मला वाटतं आता तेलंगणात गेलं, त्या परिसरात पण आपले आमदार होते. आणि खासदार महाराष्ट्रामधून 6 खासदार निवडून आले होते. 6 खासदार महाराष्ट्राने. गुजरात मध्ये आपला 1 खासदार होता, तामिळनाडू मध्ये आपला 1 खासदार होता, कर्नाटक मध्ये आपला 1 खासदार होता. काय परिस्थिती झाली आपली? ही कोणी परिस्थिती केली आपली? ही परिस्थिती आपणच केलेली आहे. कारण आपण सत्ता मिळवण्यासाठी, एखादं छोटस पद मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातो. आरपीआय कोण चालवणार रे? बाबासाहेबांची. स्वतःला आपण आंबेडकरवादी म्हणतो, कोण चालवणार? कोण? आरपीआय. आपल्याला आरपीआय चालवली पाहिजे. तुम्हाला दुसरं सांगू इच्छितो, मी स्वतः आरपीआय खरगटाची स्थापना केली. हा पक्ष काढताना माझे वडील दयानंद खरात कट्टर आंबेडकरवादी, माझ्या नसानसात, माझ्या भावांच्या नसानसात बाबासाहेब घालणारे माझे वडील दयानंद खरात. परंतु दयानंद खरातांचे वडील ज्ञानेश्वर खरात, मी स्वतः सांगली जिल्ह्याचा आहे, आटपाडी तालुक्याचा. आटपाडी तालुक्याचे माझे आजोबा ज्ञानेश्वर खरात हे तालुका अध्यक्ष होते. आणि माझे वडील सारखे सांगायचे, माझे वडील तालुका अध्यक्ष बनून. एवढं प्रेम आम्हाला रिपब्लिकन पक्षाबद्दल, आमच्या घराण्याला. माझ्या आजोबांचे मोठे भाऊ डॉक्टर लेखक शंकरराव खरात, जे बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांनी काम केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.